सचिन खरात यांनी संवाद साधला होता दूरध्वनीवरनं धनंजय देशमुख यांच्याशी आणि त्यांना आवाहन केलं होतं खाली येण्याचं. काय बोलणं झालंय ऐकूया. सांगा त्यांना सचिन बोलते. धनंजय राव, जय भीम. जय शिवराय. या तुमची गरज आहे, महाराष्ट्राला ध्यानात ठेवा. तुम्ही असं काही करू नका, तुमची गरज आहे. हॅलो दादा, हे तुम्ही न्यायासाठी झटायलात आणि तुमच्यावर हे केसेस करायलेत. हा, मनोज दादावर केसेस करायलेत, उद्या तुमच्यावर करते. सगळे आपल्याला मध्ये घालते आणि आपण न्याय कुणाला मागायचा? बघा, आमचा जीव गेला तरी चालेल चळवळीसाठी, परंतु तुमची गरज आहे आणि आम्ही जीव देण्यासाठी तयार आहे. माझा सचिन खरातचा जीव गेला तरी चालेल, माझ्या केस झाली तरी चालेल, परंतु तुम्ही पाहिजे. तुम्हाला समाज बघतोय, आज महाराष्ट्र बघतोय. तुम्ही पाहिजे. त्यामुळे तुमची आम्हाला गरज आहे, तुमची समाजाला गरज आहे, तुमची महाराष्ट्राला गरज आहे. एवढंच सांगतो धनंजय. हो, या खाली खाली उतरा खाली. तर हा संवाद होता सचिन खरात, जे आरपीआय खरात गटाचे नेते आहेत, आणि त्याचबरोबर धनंजय देशमुख यांच्या दरम्यानचा. नेते खरात यांनी विनंती केली धनंजय देशमुखांना खाली उतरण्याची. आपली गरज आहे समाजाला असं म्हटलेलं आहे, पण त्याचबरोबर आपल्याला न्याय कसा मिळणार असा प्रश्न सातत्याने देशमुख कुटुंबीय विचारतायत. आणि तेच प्रश्न घेऊन आज धनंजय देशमुख पुन्हा एकदा हे अत्यंत जोखमीचं आंदोलन करताना. आपण पाहतोय ही मस्साजोगची दृश्य आहेत. तिथे एका पाण्याच्या टाकीवरती धनंजय देशमुख आणि त्याचबरोबर त्यांचे काही सहकारी आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत. त्यांनी मधली शिडी काढून टाकलेली आहे. काही वेळापूर्वी पोलिसांनी वर जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, पण मध्ये शिडीच नसल्यामुळे वर जाणं पोलिसांनाही शक्य नाही. वास्तविक पाहता अशा पद्धतीचा आंदोलनाचा इशारा धनंजय देशमुख यांनी कालच दिलेला होता, परंतु पोलीस प्रशासनाला चकवा देत आंदोलन सुरू झालेलं आहे. आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सुद्धा सध्या घटनास्थळी आहेत आणि अनेक ग्रामस्थांनी खाली ठिय्या आंदोलन सुरू केलंय. जनतेने ऐकले, तुमच्यासारखं जनतेने ऐकले. तुम्ही जनता मातीत घालू नका. या इंदिरा गांधीचा एक पोरगा अवकीळ होता, लोकांचे घर मोडीत होता. स्वतः त्या इंदिरा गांधींनी त्याला लेख मातीत घातलेला. आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आता घटनास्थळी आहेत. गोविंद, आम्ही या दृश्यांमध्ये पाहू शकतो टाकीवरती धनंजय मुंडे आहेत. ही दृश्य आम्हाला टाकीवरची आणखीन पाहायला मिळतील का सर्वप्रथम? आणि दुसरं म्हणजे त्याचबरोबर खाली सर्व ग्रामस्थ सुद्धा एकत्र आलेले आहेत. त्यांनी सुद्धा कुठेतरी एकत्रितपणे संघटितपणे आम्ही इथनं हलणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे. प्रचंड त्वेष, प्रचंड चीड कुठेतरी ग्रामस्थांमध्ये आहे गोविंद, आणि त्यांची मागणी सुद्धा ठाम आहे. काय म्हणतायत सध्या ग्रामस्थ? पूर्वी आपण बघतोय की ग्रामस्थ धनंजय देशमुख म्हणजे हे महिनाभरापासून ठाम आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण हे तेच नागरिक आहेत. हा गोविंद, धनंजय देशमुख वर आहेत. जे धनंजय देशमुख अगदी मनोज जरांगे पाटील ज्यावेळी आले होते सुरुवातीला, त्यावेळी धनंजय देशमुख उठून हे टाकीवरती आले होते आणि वरती समोर येऊन त्यांनी हात केला. त्यावरती मोबाईलवरती सुद्धा जरांगे पाटील हे त्यांना बोलतायत, त्यांना विनंती करतायत की तुम्ही खाली या, कारण आपल्याला अशा प्रकारचं आंदोलन करायचं नाही. मात्र धनंजय देशमुख हे या आंदोलनावरती ठाम आहेत आणि या आंदोलनाची घोषणा खरं तर कालपासूनच केली होती. मात्र आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सुद्धा पोलिसांना चकवा देण्यात धनंजय देशमुख हे यशस्वी झाले. आणि या ठिकाणी आपण बघतोय की केवळ धनंजय देशमुख नाही तर गावचे सगळे नागरिक, महिला, वृद्ध महिला सुद्धा या ठिकाणी, लहान मुली या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि त्या ज्या टाकीवरती धनंजय देशमुख काही मित्रासमवेत बसलेत, आंदोलन चालू आहे, त्याच टाकीच्या खाली या महिला आहेत, ज्या मागच्या अर्धा पाऊण तासापासून 1 तासापासून या ठिकाणी